माझ्या वडिलांपासून चालत आलेली परंपरा आम्ही सुरू केलेली आहे। या पुढच्या काळामध्ये बऱ्याच लोकांनी हे कार्यक्रम निर्णय होत असतात। आता या राजकीय व्यासपीठ जरी नसलं तरी गप्पा आपल्या राजकीय काही लोकांच्या होतच असतात आणि म्हणून जेवणाला वेळ काही नाही, जेवण वेळेवर सगळ्यांना मिळणार आहे आणि सगळ्यांनी जेवणाचा लाभ घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही। राज्याच्या राजकारणामध्ये कलाटणी मिळाल्यानंतर आम्ही मंडळीची सर्व अजितदादाच्या विचाराची एकत्र आलो। त्याच्यापैकी 80-90% मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। काही ठिकाणी काही मंडळी येण्याच्या मार्गावर आहेत, काही मंडळी अद्याप तरी थांबलेली आहेत। परंतु मला विश्वास आहे की या महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण यात जवळून पाहिलंय। मी 2007 ला इस्रायलच्या दौऱ्यावर गेलो होतो, याची माहिती ठाण्याच्या सभेमध्ये किसनराव तारमळे मी दिली, तुम्हाला माहित आहे। त्यावेळेला 2007 ला आमच्या सोबत त्यावेळेचे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेब होते आणि राज्याचे आणि देशाचे पंतप्रधान, देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर जाण्याचा योग मला आला। अजितदादा पवार साहेबांच्या बरोबर त्यावेळी आम्ही होतो। त्यावेळेला गुजरात राज्याचं ज्यावेळेस प्रेझेंटेशन त्यांनी केलं त्यावेळेला अजितदादा पवार असे म्हणाले की 2007 ची गोष्ट ही तुम्हाला पुन्हा एकदा अशासाठी सांगितली की त्यावेळेला जे सादरीकरण केलं गुजरात राज्याने तर देशाचे पंतप्रधान भविष्यामध्ये मोदी होतील असं वाक्य अजितदादा पवारांनी त्यावेळेला काढलं। तर 2014 ला देशाचे मुख्यमंत्री मोदी झाले, देशाचे पंतप्रधान मोदी झाले। ही माहिती तुम्हाला मी अशासाठी दिली की ज्याला विजन आहे, ज्याला भविष्याचा वेध माहित आहे, अशी मंडळी यांच्या सोबत राहण्याचा योग तुम्हा आम्हाला सर्वांना या पुढच्या काळामध्ये मिळालेला आहे। आणि म्हणून कालच्या वरप इथे झालेला आपला मेळावा जर पाहिला तो मेळावा काही लोकांना असं वाटत असेल कसला हा मेळावा काय करतात, परंतु भाऊ बहिणीच्या ताकदीनिशी शक्तीनिशी बळानिशी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा मेळावा केला आणि त्या मेळाव्याच्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचं बळ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्या मिळाले। आणि म्हणून अजितदादा पवार असतील, देशाचे नेते इतर प्रफुल्ल पटेल असतील किंवा आदरणीय सुनील तटकरे साहेब असतील, या पुढच्या काळामध्ये आपल्याला त्यांचा संपर्क सहवास होणार आहे। परंतु याच्यावर आम्हाला थांबायचं नाही तर अनेक विकासाची काम आहेत। गेली 40 वर्षामध्ये मुरबाड तालुक्याचा विकास कैलासवासी शांताराम भाऊ गोलपानी केला। त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये 2-3 आमदार खासदार होऊन गेले। विशेषर असतील, कैलासवासी विशेषर असतील, त्याच्यानंतर गोपीनाथ पवार असतील, अलीकडच्या काळामध्ये किसनराव कथोरे असतील, या सर्व मंडळींनी विकासाच्या कामामध्ये सहभाग घेतला किंवा सहकार्य केलं। आता आम्ही ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवला परशुराम भोईर, ती शिवसेना आमच्या सोबत आहे। ज्यांच्या विरोधात निवडणूक आम्ही लढवली ती भारतीय जनता पक्ष सुद्धा आमच्या सोबत आहे। त्यामुळे पूर्वी विरोधात असताना सुद्धा आपण कणखरपणे उभे राहिलो, आता तर ते आपल्या सोबत आहेत। त्यामुळे हिमती आणि ताकदीनिशी आपल्याला या मुरबाड तालुक्याचा विकास करायचा आहे आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये विकासाची कामं असतील, मुरबाडचा रेल्वे प्रकल्प असेल, आपल्या या परिसरातले खासदार आहेत कपिल पाटील, त्यांनी रेल्वेचा मार्ग होण्यासाठी प्रयत्न केला। आम्ही 25 वर्षापासून त्याच्या मागे पाठपुरावा करतो आहोत आणि योगायोग असा तर अजितदादा पवारांनी 400 कोटी रुपये देण्याचं मान्य केलं आणि तो प्रकल्प या पुढच्या काळामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये सुद्धा कार्यान्वित होणार आहे। ही माहिती तुम्हाला अशासाठी दिली की विकासाची कामं करत असताना पक्षाचा दृष्टिकोन बाजूला ठेवला पाहिजे आणि योग असा आहे तुमचा आमचा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एक अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे मुरबाड तालुका असेल, कल्याण तालुका असेल, भिवंडी असेल, शहापूर असेल, अन्य तालुक्यातली जी कामं आहेत विकासाची कामं, ती विकासाची कामं या पुढच्या काळामध्ये आपल्याला करून घ्यायची आहेत। लोकसभेच्या निवडणुका पुढे येतात, विधानसभेच्या निवडणुका येतात, त्या येथील सेवा येतील, परंतु जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणी सुद्धा या पुढच्या काळामध्ये आपल्याला एकसंघ राहून संघटना वाढवायची आहे, मजबूत करायची आहे आणि ही एक संघटना वाढवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे। इथे 12वी प्रकल्पग्रस्त लोक आहेत, गेली 2-3 वर्ष माझ्यासोबत काम करतात, त्यांना माहित आहे की त्याचा प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न आहे आणि तो प्रकल्पाचा प्रश्न कॅबिनेट पुढे आलेला आहे। इथे मंडळी भोसले असतील, चिराटे आहेत, दमाने आहेत, बाकी मंडळी आहेत, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की आज म्हसा यात्रा होती, या म्हसा यात्रेच्याच मुहूर्तावर आपल्याला हे करायचं ठरलं होतं की या लोकांना जे सेवेमध्ये 30-40 लोक घेणार आहेत त्यांना आपण प्रमाणपत्र द्यायचं नियोजन केलं होतं। परंतु उदय सामंतांचा आपलं जर थोडासा वेळ जरी झाला असला तरी मी तुम्हाला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत ते तात्काळ मार्गी लावण्यासाठी आपण पुढच्या आठवड्यामध्ये अजितदादांच्या बरोबर आपण एकत्र बसू, त्याच्यावर एक बैठक करू, जेणेकरून जे कॅबिनेटचा विषय आहे तो कॅबिनेटचा विषय मार्गी लावण्यासाठी आपल्याला मदत होईल। कपिल पाटील आपची मदत आपल्याला मिळणार आहे, आदरणीय कथोरे साहेबांची सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे। त्याहीपेक्षा या प्रश्नाला खऱ्या अर्थानं वाचा फोडली
तोंडली सारख्या गावामध्ये 32 कोटी रुपये सत्तेत नसताना अजितदादा पवार साहेबांनी त्यावेळेला मिळून दिले. ही सुद्धा गोष्ट आज जे बंगले तुम्ही पाहतात ही घटना 7-8 वर्षापूर्वी जरी असली तरी त्याला 32 कोटी रुपये निधी देण्याचं काम सुद्धा अजितदादा पवार साहेबांनी केलं. हे निश्चित तुम्हाला मी सांगतो.